याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अत्यंत भक्तिमय असं वातावरण मुंबईच्या रस्त्यांवर। यामिनी आपण बघतोय लालबागचा राजा फेरी मारून पुन्हा एकदा लालबागच्या राजा प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे आणि आपण खरं तर सर्वच जण हजारो जण जे इथे आलेले आहेत ते वाट बघत होते की पुन्हा एकदा लालबागचा राजा प्रवेशद्वारावर कधी येईल, कारण आताच आपण बघितलं दृश्यांमध्ये पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर झाली। म्हणजे जेव्हा प्रवेशद्वारातून बाहेर निघतो तेव्हा साधारणपणे 2.5-3 तास होऊन गेले, तेव्हा एकदा पुष्पवृष्टी झाली। ठिकठिकाणी मानाचे जे हार असतात ते हार लालबागच्या राजावर अर्पण करण्यात आले आणि आता श्रॉफ बिल्डिंगकडे लालबागचा राजा जाणार आहे आणि दृश्यांमध्ये बघतोय खचाखच हा संपूर्ण लालबागचा परिसर भरून गेलेला आहे। अगदी पाय ठेवायला जागा नाहीये, कारण पुन्हा एकदा म्हणजे 10 दिवस तर लाखो लोकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, मात्र पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण बघतोय कशा प्रकारे हा उत्साह भाविकांचा आणि याच गर्दीतनं लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय। दृश्य बघतोय संपूर्ण लालबागचा हा परिसर दुमदुमून निघालेला आहे। अगदी तर ही थेट दृश्य लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमधली ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असं म्हणत हे सगळे भक्तगण यामध्ये सहभागी झालेले आपण बघतोय या मिरवणुकांमध्ये। आणि जवळपास 1934 सालापासून इथे हा लालबागचा राजा विराजमान झालेला आहे। स्थानिक व्यापाऱ्यांचा, कोळ्यांचा गणपती अशी त्याची ओळख आहे आणि त्यानंतर या गणपतीची आता हळूहळू जी मिरवणूक आहे ती पुढच्या दिशेने मार्गस्थ होतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।